गेले 10 वर्षापासून या ठिकाणचा रस्ता पूर्ण केला जातोय. मात्र हा रस्ता पूर्ण करता करता गेल्या 10 वर्षात अनेकांना आपले अवयव गमावे लागले, अनेक अपघात झाले आणि त्यातील काही जण दगावले तर काही जण घरी अजूनही पडून आहेत. मात्र एवढं होऊन सुद्धा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला कोणताही सोयीसुतक नाही. त्यामुळं या ठिकाणी रस्ता म्हणावा का अशा पद्धतीची वेळ आलेली आहे. आणि खरं तर या रस्त्याबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी वेळोवेळी संबंधित विभागाला पत्रव्यवहार केला असेल, तोंडी सांगितलं असेल, मात्र कुठल्याही पद्धतीत इथं कोणत्याही प्रकारची सोय केलेली गेलेली नाही. आगामी काळात या ठिकाणावरून दिंड्यांचा प्रवास होणार आहे, आषाढी वारी आहे. किमान या आषाढी वारीचा विचार करून तरी खरं या रस्त्यावरच्या ज्या काही त्रुटी आहेत त्या सोडवाव्यात. नक्की काय काय त्रुटी आहेत पाहूया आपण संपूर्ण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून. मंडळी, आपण जो रस्ता पाहताय तो सातारा लातूर हा मुख्य महामार्ग आहे. या महामार्गावरती पळशी फाटा म्हणून जे ठिकाण आहे त्या ठिकाणावरती आपण बघू शकता हा रस्ता अतिशय खड्डेयुक्त आणि ओबडधोबड असणारा हा रस्ता आपल्याला पाहायला मिळतोय. इथून येणारी प्रत्येक गाडी असेल ती अतिशय सावकाश, हळू आणि काळजीपूर्वक येताना दिसते. याचं कारण या रस्त्यावरती जे पडलेले खड्डे आहेत. खरं तर हा रस्ता खड्डेमय झालेला आहे, कारण या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असताना या कंपनीच्या माध्यमातून इथं टोल नाका उभा करायचं काम सुरू करण्यात आलं होतं. मात्र काही कारणास्तव या ठिकाणचं टोल नाक्याचं काम रद्द झालं आणि हा रस्ता गेल्या 10 वर्षापासून आहे त्या स्थितीत ठेवण्यात आला. खरं तर या ठिकाणावरून दररोज शेकडो नव्हे हजारो वाहनं प्रवास करतायत. मसवड हे देवस्थानचं ठिकाण आहे. त्याचबरोबर तुळजापूर असेल, गाणगापूर असेल, अक्कलकोट असेल आणि सोलापूर या मोठ्या शहरांच्याकडं आणि धार्मिक शहरांच्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या खरं तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण बघू शकताय व्हिडिओमध्ये या ठिकाणावरून एकही मिनिट असा जात नाही इथून वाहनाचा प्रवास होत नाही आहे. या रस्त्यावरून खरं तर भाविकांचा प्रवास, त्याचबरोबर सोलापूरला कामानिमित्त जाणाऱ्या लोकांचाही प्रवास मोठ्या प्रमाणात होतोय. मात्र इथं आल्यानंतर अनेकांचे मणके ढिले होत आहेत. त्याचं कारणही तसं आहे. आपण जो रस्ता पाहताय त्याच्यावरती असणारे खड्डे पाहूया. हे खड्डे अतिशय मोठ्या मोठ्या प्रकारचे आहेत आणि इथं जर फास्ट आलेली गाडी चालकाच्या लक्षात आलं नाही तर त्या गाडीचं नुकसान झाल्याशिवाय आणि आतील लोकांचे मणके ढिले झाल्याशिवाय पर्यायी मार्ग कोणताही नाही. अनेक वेळा या रस्त्यावरून नवीन चालक जेव्हा प्रवास करतात तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारे लक्षात येत नाही आहे, कारण इथं गेल्या 10 वर्षामध्ये या ठिकाणचा रस्ता खराब असल्याबाबतचा फलक किंवा कोणतीही सूचना इथं लिहिलेली नाही आहे. त्यामुळं अनेक वेळा नवख्या चालकांना इथं खरं तर खूप कसरत करावी लागते. परिणामी या ठिकाणावर हा रस्ता दिसल्यानंतर अचानक गाडी कंट्रोल करताना चालकाची त्रेधा तिरपीत ओढते आणि अनेक वेळा अशा पद्धतीनं अपघातही झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. खरं तर या अपघातात अनेकांना आपले प्राण गमावे लागलेले आहेत, तर काही जणांना आपले अवयव गमवून एकतर बेड रेस्ट घ्यावी लागलेली आहे. त्यामुळं त्यांच्या अर्थकारणावर खूप मोठा परिणाम झालेला आहे. आता दुसरी गोष्ट आपण पाहू. याच रस्त्यावरती ज्या अनावश्यक झाडांची वाढ झालेली आहे, आपण पाहतोय ते ठिकाण आहे गेंडवस्ती आणि पवारवस्ती. खरं तर हा रस्ता ज्या वेळेला पूर्ण झाला त्यावेळेला या झाडांची तोडणी व्हायला पाहिजे होती. आता सध्या ही झाडं मुख्य जी बॅरिकेड आहेत त्याच्या पुढं उगवलेले आहेत आणि त्याच्या पुढं उगवून जो पांढरा पट्टा आहे तो आपण पाहूया. या पांढऱ्या पट्ट्याच्या पुढं ते झाडं आता आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हे वळण धोकादायक आहे आणि या धोकादायक वळणात इथं रस्ताही खराब आहे. त्यामुळं ज्या वेळेला हे वळण येतं त्यावेळेला इथं कोणत्याही प्रकारचे फलक नसल्यामुळं वाहन चालकांना पुढनं येणारा वाहनाचा अंदाज येत नाही. परिणामी न अंदाज आल्यामुळं अनेक वेळा इथं अपघात होत आहेत. यामुळं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं खरं तर याचा विचार करणं गरजेचं आहे. आता थोड्या दिवसात आषाढी वारी सुरू होणार आहे आणि या आषाढी वारीच्या वेळेला जे भाविक जातात ते भाविक खरं तर डाव्या साईडनं चालतात आणि याच डाव्या साईडनं चालताना
जे धोकादायक असे जे बॅरिकेड्स आहेत त्या बॅरिकेड्सला अनेक ठिकाणी राऊंड नाही आहेत. त्यामुळं हे बॅरिकेड्स खरं तर चालणाऱ्यांच्या भाविकांच्या दृष्टीनं ते धोकादायक ठरू शकतात. त्याचबरोबर अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेले जे वाळक्या जे काटे आहेत त्या काट्यांमुळं खरं तर हे खूप त्याची काळजी घ्यावी लागणार आहे आणि काळजी न घेण्यामुळं भाविकांना हा त्रास सहन करावा लागतो. खरं तर संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर असतील, अशा मोठ्या मोठ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला जायच्या अगोदर, आषाढी वारी यायच्या अगोदर या सगळ्या गोष्टींसाठी नियोजन केलं जातं. मात्र त्या नियोजनाबरोबर तिथले रस्ते चांगले केले जातात, त्या ठिकाणी सुविधा पुरवल्या जातात. पण सातारा लातूर या रस्त्यावरती जाणाऱ्या भाविकांना या पद्धतीत कोणतीही सुविधा संबंधित विभागाकडून केली जात नाही आहे. खरं तर याही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन प्रांत असतील, तहसीलदार असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणचे जे तलाटे असतील आणि ग्रामसेवक यांना विश्वासात घेऊन ज्या ठिकाणावरून पालख्या प्रवास करणार आहेत, ज्या ठिकाणी पालख्या मुक्काम करणार आहेत, अशा ठिकाणी खरं नियोजन करून त्या ठिकाणी विजेची सोय असेल, पाण्याची सोय असेल, तसेच तिथं भाविकांना स्वच्छता असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या धर्तीवर जर केला तर भाविकांना याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. खरं तर या रस्त्यावरून लाखो भाविक दरवर्षी प्रवास करतात, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं त्यांना कोणतीही सुविधा मिळत नाही आहे. सध्या ज्या काटेरी वनस्पतींची वाढ झालेली आहे आणि त्या काटेरी वनस्पती रस्त्यावरती आलेल्या आहेत, त्याचबरोबर मुख्य गोष्ट म्हणजे या रस्त्याच्या दुतर्फा असलेली जी गटर व्यवस्था आहे ती अनेक वेळा गटारांच्या वरची झाकणं काढून टाकण्यात आलेली आहेत. अनेक वेळा त्या ठिकाणी अपघातही झालेले आहेत. तर जनावर असतील किंवा काही लोकांना या गटारांच्यामुळं खरं तर फ्रॅक्चर होण्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळं यावर्षी किमान आषाढी वारीच्या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांनी या बातमीची दखल घेऊन आणि वारकरींच्या दृष्टीनं या ठिकाणी या रस्त्यावरती ज्या काही अडथळ्यांच्या गोष्टी आहेत त्या दूर कराव्यात आणि वारकऱ्यांसाठी हा रस्ता खुला करावा, मोकळा करावा, जेणेकरून विठ्ठलाच्या दर्शनाला जाताना भाविकांना योग्य अशा पद्धतीनं जाता येईल, नामस्मरण करता येईल आणि रस्त्यानं त्यांना राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं करतात, राज्यातही करतात. पण सातारा लातूर रस्त्यावरून ज्या रस्त्यावरून लाखो वारकरी जातात त्या रस्त्यावरीलचं दुर्लक्ष अजूनही तसंच आहे. त्यामुळं किमान राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन पुढं आलेली झाडं असतील किंवा काय ठिकाणी ज्या अशा ठिकाणी रस्ते दुरुस्ती करणं असेल तिथं या आषाढी पालखीच्या अगोदर या व्यवस्था होणं अत्यावश्यक असल्याची मागणी अनेक भाविकांनी केलेली आहे. न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.